नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे की जी CETची एक्झाम दिलेली आहे तिचा जो रिझल्टची तुम्ही वाट पाहत आहात तो पोस्टपोन झालेला आहे। ठीक आहे, म्हणजे पुढे ढकलण्यात आलेला आहे। तर कशामुळे पुढे ढकलण्यात आलेला आहे, याचं कारण काय आहे, काही चुका आहेत का प्रश्नात, हे संपूर्ण व्हिडिओ म्हणजे संपूर्ण डाऊट्स तुमच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आत्ताच जा सबस्क्राईब करा। भरपूर जण सबस्क्राईब करत नाही। अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील आणि व्हिडिओला लाईक देखील करा आणि काही अडचणी असेल तर खाली कमेंट बॉक्स आहे त्यामध्ये कमेंट करा। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात। तर पहा, या ठिकाणी आपण जर CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये आलो, ठीक आहे, CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये ही नोटीस त्यांनी जाहीर केलेली आहे। ही नोटीसची तारीख तुम्ही पाहू शकता की 7/6/2024, म्हणजे ही 7/6/2024 म्हणजे आज 8 तारीख आहे, म्हणजे ही नोटीस काल आलेली आहे। ठीक आहे, काल या नोटीसमध्ये असं काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूया। रिवाइज नोटीस आहे, म्हणजे त्यांनी आत्ता 2 दिवसापूर्वी रिझल्टची नोटीस दिली होती की ह्या तारखेला अशा संभाव्य तारखा जाहीर केल्या होत्या, पण त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे की रिझल्ट पोस्टपोन होण्याची शक्यता आहे। काय किती ऑब्जेक्शन यामध्ये आहेत, कोणत्या सब्जेक्टला किती ऑब्जेक्शन आहे, संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। पहा, रिवाइज नोटीस जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी जे 22 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत PC ग्रुपच्या आणि 2 मे ते 16 मेचे PCM ग्रुपच्या यामध्ये समजा आता तुमचा रिझल्ट डिक्लेअर करण्याची तारीख झालेली होती 10, म्हणजे एक्सपेक्टेड डेट 10 जून झाली होती। ठीक आहे, 10 जून, तर ही पोस्टपोन करण्यात आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू देखील शकता की 19 तारखेच्या आतमध्ये तुमचा रिझल्ट कधीही लागू शकतो, म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे। आणि मी शेवटला तुमची एक्सपेक्टेड डेट देखील सांगणार आहे। पहा, या ठिकाणी त्यांनी असं सांगितलेलं आहे की कॅन्डिडेट इन देअर लॉग इन ऑन ऑर बिफोर 19 जून। पहा, 19 जूनच्या आधी, बिफोर म्हणजे नाही, आधी लागू शकतो तो रिझल्ट। ठीक आहे, तर काय काय चेंजेस आहे हे देखील पाहूया। आणि यामध्ये सगळ्यात पहिले मॅथमॅटिक्स जो सब्जेक्ट आहे यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यात आलेले आहेत, ते म्हणजे 7, म्हणजे विद्यार्थ्यांना आता याचे काय मिळणार, एक्स्ट्रा मार्क्स। आपण जसे 10वीला ग्रेस मार्क्स वगैरे म्हणतो तसे एक्स्ट्रा मार्क्स या ठिकाणी ग्रेस मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत। तर किती मिळणार आहेत हे पाहूया। आता पहा, ही ऑफिशियल वेब नोटीस आहे या ठिकाणी। तर मॅथमध्ये म्हणजेच मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही जर पाहिलं की यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन किती आहेत, तर ऑब्जेक्शन यामध्ये तुमचे 7 ऑब्जेक्शन या ठिकाणी आहेत। मॅथमॅटिक्समध्ये 7 ऑब्जेक्शन म्हणजे किती की तुमचे असे टोटल मिळून 7 ऑब्जेक्शन आहेत आणि मॅथमॅटिक्समध्ये 6 ऑब्जेक्शन आहेत। ठीक आहे, 6 ऑब्जेक्शन मॅथमॅटिक्समध्ये आहेत। त्यामध्ये तुम्हाला 6 ऑब्जेक्शन म्हणजे 12 मार्क्स, म्हणजे प्रत्येकी म्हणजे एक प्रश्न 2 मार्क्सला असतो, त्यामुळे 12 मार्क्स। ठीक आहे, आणि त्यामुळे केमिस्ट्रीमध्ये 1 ऑब्जेक्शन आहे। ठीक आहे, 1 ऑब्जेक्शन म्हणजे त्याचा 2 मार्क्स, असे 7 ऑब्जेक्शन या ठिकाणी टोटल घेतलेले आहेत। आणि त्यामुळे तुमचा टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स ID रिसॉल्व्स या ठिकाणी अपडेट झालेला आहे। तो रिसॉल्व्स ID या ठिकाणी किती आलेला आहे, तर 54 आलेला आहे। ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की 54 तो आलेला आहे। तर या ठिकाणी तुम्हाला ज्या डेट दिलेल्या होत्या त्यामध्ये तुमचं काही चेंजेस झालेले आहेत आणि डेट पोस्टपोन झालेली आहे। तर तुमचा मी सांगतो एक्सपेक्टेड डेट माझ्या म्हणण्यानुसार 14 ते 16 तारखेच्या यामध्ये तुमचा रिझल्ट लागणार आहे। ठीक आहे, MSc CETचा रिझल्ट। त्यामुळे मी असेच अपडेट देत राहणार आहे। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर। ठीक आहे, अशाच नवनवीन अपडेटसाठी। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।